धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा. अंतिम युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांची मोठी मागणी. चिन्हाचे सगळे फायदे शिंदेंनी घेतल्याचे ताशेरे. जनतेचा आशीर्वाद आम्हालाच, शिंदेंचं वक्तव्य. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय 10व्या अनुसूचीला धरून नाही. अधिकार क्षेत्राबाहेर अध्यक्षांनी निर्णय दिल्याचा देवदत्त कामतांचा युक्तिवाद. आजही कामत ठाकरेंची बाजू मांडणार. मराठीमध्ये न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाईला सुरुवात. रोजगार बुडवा ही आमची अपेक्षा नाही, मात्र मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं. परिवहन मंत्री सरनाईकांचं स्पष्टीकरण. महापौर बंगल्याबाहेरील बॅरिकेड हटवले. बॅरिकेड्समुळे वाहतूक कोंडीची समस्या. रमाकांत रहाट यांनी बॅरिकेड्स हटवण्याची केली होती मागणी. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या टेंडरवरून वाद. उधळपट्टी कशासाठी? विरोधकांचा सवाल. तर प्रसिद्धीऐवजी बदनामी अधिक. जनसंपर्क विभागाला अधिक चांगला सहाय्यक आयुक्त द्या. ऋतू तावडेंचं आयुक्तांना पत्र. येऊरच्या कथित टीडीआर घोटाळ्यामध्ये अनेक उच्चपदस्थांचा सहभाग. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार घेत गणेश नाईकांचा हल्लाबोल. सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचाही सल्ला. स्वतःला खासदारकी, मुलाला आमदारकी. सुनील तटकरेंकडे कोणता जादूटोणा? शिवसेना नेते रामदास कदम यांचा खोचक टोला. बंधुखराचा संदर्भ देत कदमांकडून शंकाही उपस्थित. नारायण राणेंचं नाव खासदारकीसाठी सुचवल्यानं मला मंत्रिपद नाही. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य. राणेंचं नाव सुचवल्यानं धमक्या आल्याचाही दावा. ओमराजे निंबाळकर आपलेच होते, त्यांच्यावर टीका करणार नाही. मातोश्रीवरील धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. जुन्नरच्या पिंपळवंडीमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. सायकल शिकवायच्या बहाण्यानं केला घात. नराधमाला अटक. 13 दिवसांची पोलीस कोठडी. पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,65,00,000 हजारो अपात्र बहिणींकडून बेकायदेशीरपणे पैशांचा लाभ. अपात्र महिलांकडून वसुली करण्याची यंत्रणा अद्याप ठप्प. आरटीआयमधून माहिती समोर. मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या. रस्ता दुरुस्तीसाठी भिवंडीतील चिमुकल्यांची फडणवीसांना हाक. 35 ते 40 गावांना जोडणारा टेंभवली खारबाव रस्ता खड्डेमय. विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. आजची तरुण पिढी कुणाचंही ऐकत नाही. तरुणाईला सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं जेनझींबाबत वक्तव्य.